चला तर मंडळी, आज मस्त असा चिकनचा झणझणीत रस्सा बनवूया। याच्यासाठी आधी आपण पातेल्यामध्ये तेल घेणार आहे। 3 ते 4 चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये दालचिनी आणि लवंग, अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे, पण खूप छान बनतो। तुम्ही एकदा हे नक्की अशा प्रकारे बनवून बघा। त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे, एक बारीक चिरून, मोठा कांदा घेतलेला आहे मी एक बारीक चिरून, आणि कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। बघा आता कांदा सॉफ्ट झालेला आहे। याच्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहे। 1.5 टोमॅटो घेतलेला आहे मी, मोठा असेल तर एक घेतला तरी चालेल। टोमॅटो पण अगदी सॉफ्ट झाला पाहिजे छान, तोपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला। तोपर्यंत आपण वाटण बनवूया। वाटण बनवण्यासाठी लसूण, आलं, खोबरं, एक कांदा, कोथिंबीर, एक मिरची, हे सगळं वाटून घ्यायचं आहे। मी थोडं लसूण थोडंसं जास्त घेते मी। आणि आता याच्यामध्ये वाटण घालायचं आपल्याला आणि छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये चिकन घालायचं आहे। चिकन बॉईल करून नाही घेतलेलं, याच्यामध्येच परतून चिकन शिजवायचं आपल्याला। चवीपुरतं मीठ, त्यानंतर हळद थोडीशी, गरम मसाला पावडर अर्धा चमचा, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकून छान असं चिकन शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। जर खाली लागत असेल तर थोडंसं गरम पाणी तुम्ही याच्यामध्ये घालू शकता, पण चिकनला पाणी सुटतं त्यामुळे त्याच्यामध्ये ते छान असं शिजतं। त्याच्यानंतर याच्यामध्ये कांदा लसूण मसाला जो असतो तो घालायचा आपल्याला। तुम्हाला तिखट कमी जास्त कसं हवं आहे त्या हिशोबाने घालायचं आहे। 2 ते 3 चमचे घालायचं आहे। त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस, मग चिकन आता मस्त असं शिजलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहे आणि कोथिंबीर। तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्या हिशोबाने आपण पाणी घालायचं आहे। तर बघा मस्त असा आपला चिकनचा रस्सा तयार आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।